पिंपरी चिंचवड पुलिस ने 2 लोगों को धर्मांतरण मामले में गिरफ्तार किया है। पकड़े गए शख्स अमेरिका के नागरिक हैं। वे यहाँ पर रहकर लोगों को धर्म परिवर्तन करने के लिए माइंड वॉश करते थे। वे उन्हें रुपयों और सुविधाओं का लालच देकर ईसाई धर्म में आने को कहते थे। पुलिस ने बताया कि गिरफ्तार किए गए शख्स का नाम शेफर जवीन जैकब है। वो 2016 में भारत आया था। वह तब से यहाँ लगातार आ रहा है। वो कई बार टूरिस्ट और बिजनेस वीजा पर भारत आ चुका है। पुलिस ने जैकब के साथ स्टीवन विजय कदम, उम्र 46 वर्ष, फ्लैट नंबर 501, राय सोनी सोसाइटी, उद्योग नगर, अजमेरा को आरोपी बनाया है। पुलिस ने इस सिलसिले में 46 वर्षीय स्टीवन विजय कदम को भी अरेस्ट किया है। वो पिंपरी के राय सोनी सोसाइटी में रहता है। नाबालिग लड़का 16 साल का है। उसे उसकी मां को सौंप दिया गया है। काल सकाळी 11:30च्या दरम्यानची ही घटना आहे। यामध्ये फिर्यादी सनी बन्सीलाल दनानी जो पिंपरी गावामध्ये राहणार आहे, त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक 3 नागरिक त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी एक PDF दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत। केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत, इतर देव अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू, अशा स्वरूपाचं कथन केल्याने हा फिर्यादी आमच्याकडे अप्रोच झाला। हे जे 3 धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत त्यापैकी एक जुवेनाइल मुलगा आहे, विधी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे शेफर जवीन जैकब हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे, अमेरिकन सिटीजन आहे आणि त्याचप्रकारे स्टीवन विजय कदम हा आपला पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी इसम। अशा 3 लोकांना मी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता कलम 299, त्याचप्रमाणे फॉरेन ॲक्ट सेक्शन 14C आणि 14B यान्वये आम्ही गुन्हा दाखल केला। आता पुढील कारवाई चालू आहे। हा परदेशी नागरिक जो आहे तो मुकाई कॉलनी रावेतमध्ये सुद्धा राहत होता। माय होम बिल्डिंग एक अपार्टमेंट आहे रावेतच्या हद्दीमध्ये, तिथे राहत होता। हा सध्या बिझनेस विजामध्ये आलेला आहे आणि प्राथमिक माहिती अशी आहे की तो वेळोवेळी विजा घेऊन 2016 पासून 7 ते 8 वेळा भारतात येऊन गेलेला आहे। इथे दीर्घकालासाठी वास्तव्य केलेलं आहे। त्याचा आम्ही आता इमिग्रेशनकडून डाटा घेऊन तपास करू। भारतीय न्याय संहितेचं कलम 299 जे आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावनांचा अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे या पद्धतीचं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी विजाच्या तरतुदीचा भंग केल्याचं प्रथम दर्शन दिसतं आहे, त्यामुळे आम्ही फॉरेनर ॲक्टसुद्धा त्याच्यामध्ये सेक्शन लावलेले आहे। नागरिकांना आव्हान एवढंच आहे की नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये। असं कुठली घटना निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावं, पोलीस कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।